आयज कितें जाला की 2-3 गोष्टी आशिल्ल्यो म्हणजे तुमकां सांगपाक तुमचे कडेन जेन्ना मिडिया कडेन आमी जेन्ना उलयता आमकां जबाबदारीन उलोवपाचो पडटा. स्पेशली रुपेश आहा, देवेंद्र गांवकर आहा, अरे आमचे 70च खड्डे ना, सगळे कडेन खड्डे सगळे कडेन पडल्या ते आतां रिपेर करपाचे प्रोसिजर. काल रोहन म्हणटालो की एक वेगळे नवे कितें तरी हे आयला सिलंट बी घालपाक. पावस बी 70 सगळ्यात हायेस्ट गोंया राज्यान पडटा. म्हणून कितें आसता की आमकां तेजेर लक्ष घालचें पडटा, आमकां प्रोसिजर फॉलो करचें पडटा. म्हाका एकूच सांगपाचें आहा की आमी मिडियाक रिस्पेक्ट करता. मिडिया जी आमचे नजरेक हाडटा तेजेर आमी लक्ष घालून आमी तेजेर एक एक गोश्ट करपाचो आमचो प्रयत्न आहा. दोन गोश्ट म्हणजे साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे सदानंद शेठ तारावडे, माननीय सनातन शेठ तारावडे जे राज्यसभाचे खासदार आहा, त्यांनी ऑलरेडी 2 एम्ब्युलन्सीस आमकां साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाक आमचे कडेन काल न्हू 4-5 दीस पयलीं रेप्रेझेंटेशन ऑलरेडी आयिल्लें आसा. पेपरान कोणाचे तरी एक मनशाचें रेप्रेझेंटेशन दिल्लें आसा. आमचे कडेन रेप्रेझेंटेशन ऑलरेडी पावल्लें आसा. रेप्रेझेंटेशन जे पावलां साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाची ऑलरेडी आयसीयू आमी चालू केली. इंटरव्हेन्शनिस्ट ऑन बोर्ड घेवपाचो आमचो प्रयत्न चालू आहा. CCTV इन्क्रीज करपाक, SDAच्यान आनी स्टाफ दिवपाक, PRO तांकां आनीक जाय, सिक्युरिटी पर्सनल, डिझास्टर रिस्पॉन्स ऑफिसर, मेडिकल ऑफिसर आनी वाडोवपाची गरज आहा. आमी मेडिकल ऑफिसराची ऑलरेडी फायल मूव केल्ले आसा कित्याक इंटर्न आमकां गावना आतां. नवे NMCचे गायडलायन प्रमाणे आमी इंटर्न पोस्ट करताले, ते इंटर्न पोस्ट करपाचे बंद जाल्या. ते इंटर्न पोस्ट करपाक आमचो बजेट आशिल्लो, तेजे अगेन्स्ट आमी फायनान्स डिपार्टमेंटाक बरयला आनी मुख्यमंत्री कडेन नजरेक हाडून दिल्या की आमकां मेडिकल त्या जागेर त्याच सॅलरीन एडिशनल मेडिकल ऑफिसर 80 घेवपाक तेमी दिवची. म्हणून आमी मागीर ते तांकां योग्य तरेन आमी पोस्ट करूं शकता. मेन म्हणजे कितें जाला की हे सगळे गोष्टी हे डिझास्टर मॅनेजमेंट आनी एक रिलेशनशीप ऑफिसर डॉक्टराकूच नेमचे पडटले की जे कितें थंय चल्लां. आमचे मेडिकल सुपरिटेंडंट एकदम बरे ऑफिसर. कोविडान तेंचो एक इतिहास आसा की व्यवस्थीत तेणी काम केल्लें. चिकाली बी ते पयलीं आशिल्ले, आतां ते मेडिकल सुपरिटेंडंट जाले, तेंचे प्रमोशन बी जाल्लें आसा. आनी म्हणून आमी तांकां तो चार्ज कित्याक दिला कित्याक आमी जो पर्यंत साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मार्गार लायना. भारतीय जनता पक्षाचे सरकार हे सरकार जे आमी मंत्री आहा, लोकांचे परसेप्शन केन्ना केन्ना वेगळे तरेन वयता, पूण आमचें लक्ष आसा की आमी साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तुमकां हांवें आश्वासन दिल्लें आसा की सेंटर ऑफ एक्सलन्स आमी करतलेच. आमी गोवा मेडिकल कॉलेजान फायनान्सान आमचे 2 फायली आसा. एक म्हणजे निशीत च्याक ऑन बोर्ड घेवपाक आनी अमित म्हायतीवाक जे मुख्यमंत्रीन ऑलरेडी मान्यता दिल्ली आसा थ्रू द कॅबिनेट. ह्यो गोष्टी आमकां सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमांतल्यान मार्गार लावंक जाय. साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे हांव स्वता गोवा डेव्हलपमेंट ट्रस्ट म्हणजे स्वताचे ट्रस्टांतल्यान हांवें 2 एम्ब्युलन्स डोनेट करपाचे ठरयल्ले आसा. एडवान्स लायफ सेव्हिंग सिस्टम्स. तेज्या भायर आयज एक एम्ब्युलन्स आमी डेप्यूट करता इन द साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. तेज्या भायर सदानंद शेठ तारावडेन म्हाका आयज सकाळी फोन करून न्हू 2 दीस पयले फोन करून सांगल्या की आपल्याक राज्यसभा फंडांतल्यान खासदाराच्या फंडांतल्यान आपूण 2 एम्ब्युलन्सीस एडिशनल थंय दिता. म्हणजे एक 6 एम्ब्युलन्साची फ्लीट. म्हणजे आयज कितें आहा तुमकां सगळ्यांक खबर आहा, प्रॅक्टिकल सिच्युएशन खबर आहा. जो पर्यंत सेंटर ऑफ एक्सलन्सीस जायना थंय तो पर्यंत आमकां रेफरल आमचे आसतलेच. आनी रेफरल खंय गोवा मेडिकल कॉलेजान रेफरल येता. खंयचे येता ऑर्थोपेडिकाचे कॉम्प्लेक्स सर्जरीज येता, एक्सिडंट्साचे कॉम्प्लेक्स सर्जरीज कॉम्प्लेक्स केसीस आमचे थंय ट्रान्सफर जातात. हार्टाचे सर्जरीज जे आहात ते आमचे गोवा मेडिकल कॉलेजान जाता. हांवें शब्द ऑलरेडी दिल्लो आसा. 2.5 वर्सां उरल्या, 2.5 वर्सां उरोंक ना. जशे जशे प्रेस कॉन्फरन्स जाता 2-2 म्हयने कमी जायत जाल्ले. आतां ते 2 वर्सां केन्ना कमी जातले आनी इलेक्शन केन्ना येतले माथ्यार कोण सांगू शकना. पूण हे 2 वर्सां जे उरल्या, 2 वर्सां 3 म्हयने जे उरल्या, हेजेर सरकाराची जबाबदारी आसा. गोंया राज्याचे भारतीय जनता पक्षाचे सरकार आनी आमचे सगळे MLAs जे साऊथ गोवा तेंचो डिमांड आहा की साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कॅनॉट बिकम ओनली अ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. इट हॅज टू बी अ सेकंड टर्शियरी हॉस्पिटल ऑफ द स्टेट ऑफ गोवा. And we are going to declare it as a tertiary hospital. It can be only declared on paper, but ultimately it has to be a hospital that has got all the facilities. We cannot go on fooling the people of South Goa. Ultimately responsibility comes on me. I am the health minister of the state of Goa. Whatever I talk from my mouth or tell the media, it is my responsibility to get it done from my chief minister and get these things approved. It is necessary that this hospital cannot be declared as a South Goa district hospital. It is no longer a district hospital. It has to be a tertiary hospital for the people of South Goa. काणकोणच्या पोतापासून सांगे केपें सगळे लोक थंय येतात. 650 सुमार लोकांची ओपीडी दिसाक जाता. म्हणजे तुम्ही विचार करा की 650 लोकांची ओपीडी जाता. म्हणजे त्या 1300 ऑन पार विथ गोवा मेडिकल कॉलेज मातशे कमी आसतले, पण ऑनलायन थंय ओपीडी जाता. त्या लोकांक सेवा दिवंक जाय.
त्या लोकांक जर कितें करपाक जाय तर आमची जबाबदारी सरकार म्हणून जबाबदारी आहा आनी आमचे पक्षान आमचे देशाचे प्रधानमंत्रीची इच्छा की प्रजेचे दारार आरोग्य सेवा जे व्हरपाक जाय ते सरकाराची जबाबदारी आमी करूं शकले ना ते इलेक्शना पयलीं दॅट विल बी ट्रिटेड एज अ फेलियर ऑफ द गव्हर्मेंट. इट विल बी माय फेलियर ऑल्सो एंड इट विल बी द फेलियर ऑफ द गव्हर्मेंट फॉर नॉट बीइंग एबल टू डिलिव्हर टू द पीपल ऑफ साऊथ गोवा. आमी जेन्ना साऊथ गोवा लोकांक वचून सांगता आमकां तुम्ही पाठिंबो दिवंक जाय पण आमी तांकां योग्य तरेचे फेसिलिटी दिवंक शकले ना तर आमी खंय फेल जाले म्हणून हांव खंय फेल जालो म्हणून म्हाका विचार करचो पडटलो की म्हाजे कडल्यान कितें चुकलें. आणि म्हणूनच तुमकां आश्वासन दिता हे सगळे गोष्टी मुख्यमंत्री कडेन पावयल्ले आसा. मुख्यमंत्री कडेन परत एकदा बसून चर्चा करून हाय लेवल मिटींग करून साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे आयज नोट आयज मूव करपाक सांगलेले आसा की इट हॅज टू बी डिक्लेअर्ड एज अ टर्शियरी हॉस्पिटल. तुवेचे हॉस्पिटल कॅनॉट बिकम अ कम्युनिटी हेल्थ सेंटर. इट हॅज टू बी अ सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. The facilities and the size of the hospital is of a sub-district hospital. You have to equip it that way. आयज पेडणे तालुक्यान पेडणेच्या लोकांक अशें दिसूंक जाय की आमकां पेडणे सोडून आनी खंय वचपाची गरज ना की भारतीय जनता पार्टीचे सरकारान हे सरकार हांव एक सरकाराचो एक वर्टिकल पण सरकार ते सरकारान बऱ्यापैकी सेवा लोकांक दिल्ली आसा पेडण्याक आनी ह्या तरेची त्यांची एक वेगळे तरेची मनस्थिती आसूंक जाय. ते हॉस्पिटलार डिसेंबरान जेन्ना आमी जो पर्यंत आमकां फेसिलिटी गावचे ना तोपर्यंत आमी ते हॉस्पिटल टेक ओव्हर करूं शकना कारण आमकां डॉक्टर्सची गरज आहा आमकां इक्विपमेंटाची गरज आहा आमकां त्या बरोबर त्या तरेचे स्पेशलिस्टची गरज आहा. हे सगळे मुख्यमंत्री कडेन चर्चा करून मार्गार लावपाची गरज आहा. हे सगळे तुमकां सांगतना की साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचेर खंयच दुर्लक्ष आमचे जावचे ना. असेंब्ली जावन असेंब्लीन जे आश्वासनां दिल्ली आसा आनी जाय ते मान्य आमदारांनी त्या साऊथ गोवा आमदारांनी विशय मांडलेलो आसा की ते प्रत्येक साऊथ गोवाच्या आमदाराक ते लागता. पार्टी खंयची आसूं हांगा माणुसकी आनी आरोग्य क्षेत्र कितें करता तेजेर आमकां लक्ष दिवचें पडटलें. त्याच बरोबर आमी ह्यो सगळ्यो गोश्टी आमी हातीन घेतल्या. कोणी तरी रेप्रेझेंटेशन आमकां कांय लोकांनी आमकां हे रेप्रेझेंटेशन हाडून दिल्लें आसा की आमकां हें जाय आनी तानावडे साहेबान म्हाका 2-3 दीस पयलीं सांगलेलें आसा की विश्वीत आपूण हें करता आनी ते सक्रीय काम करता. आमचे पार्टीचे अध्यक्ष आनी राज्यसभेचे खासदार ते बऱ्यापैकी काम करतात. त्याच बरोबर तुमकां आश्वासन हांवें दिल्या फुडल्या 15 दिसान हांवें म्हाजे ओन ट्रस्टांतले जे 70 सेवा करतात ते आमी साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान 2 एडवान्स लायफ सेव्हिंग सिस्टम एम्ब्युलन्सीस आमी 108 आमी डोनेट करतले. तेजे भायर आनी 16 एम्ब्युलन्सीस वाटेर आहा अंडर CSR येवपाक. आमकां जे कमी आहा ते देवाचे कृपेन आनी बाब श्रीपाद नायक यांच्या माध्यमांतल्यान त्यांचे हस्तक्षेपाच्या माध्यमांतल्यान आमी वेगवेगळे आमचे व्हडले कंपनीज जे आहा त्यांच्या माध्यमांतल्यान लोक आमकां CSR दिता एम्ब्युलन्सीस दिता. पण ह्यो सगळे सेंटर ऑफ एक्सलन्सीस ऑर्थोपॅडिक एंड न्युरोलॉजी हे 2 आमकां जो पर्यंत आमी चालू करिना साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान तो पर्यंत आमचे रेफरल आसतलेच. आनी तुमकां हांव खोटें उलोवं शकना. गणपती पावल्या देवाचो आमकां बी आशिर्वाद जाय आनी मेन म्हणजे खोटें उलोवन काय आशिर्वाद गावना ते खरें उलोवन आमकां आशिर्वाद गावता देवाचो. पण हे सगळे गोश्टीचेर सरकारान सक्रीयपणे फुडें व्हरपाची गरज आसा आनी आमी ते फुडें व्हरतले. म्हाजें म्हणणें तुमकां इतलेंच आसा की आमी आतां 70 आयज अंगणवाडी 4 हांवें स्वता म्हाज्या ट्रस्टांतल्यान करमळी घेतल्या वेळसा घेतल्या हे आमी ऑलरेडी सांगलेलें आसा कॉन्ट्रॅक्टराक की बांदून तुमी वयर काडा. 70 हांवें पायलट बेसिसचेर जे अंगणवाडीची परिस्थिती बिकट आहा त्यो अंगणवाडी आमी स्वता बांदपाक आमी घेतलेले आसा. तेजे भायर आमी जे कितें आमी करूं शकता उसगांव हांवें मुख्यमंत्री कडेन चर्चा केल्या. हांवें उसगांवची नवी शाळा GSIDCंतल्यान बांदपाचें प्रपोजल हांवें ऑलरेडी काल धाडलेलें आसा की लोकांची मागणी आहा की जुनी रिपेर करूं नाका ते आमकां नवी स्कूल जाय. आनी मुख्यमंत्रीन आमकां आश्वासन दिल्लें कांय अंगणवाडी जे रिपेर करपाची गरज आशिल्ले वांते आनी अडवय ते ऑलरेडी चालू जाल्ले आसा. मुरमुणे अंगणवाडी बी काम चालू जाल्लें आसा. आमी आमचो स्वताचो कॉन्ट्रॅक्टर घालून आमी आमच्या लेवलाचेर आमच्या ट्रस्टांतल्यान आमी तें काम करपाक चालू केल्लें आसा. तेज्या भायर आमकां 4 अंगणवाडी आमचे ऑलरेडी 4-5 अंगणवाडी बांदपाक हांवें घेतल्या. पूण कितें आहा की हे सगळे गोश्टी आमी आमच्या लेवलाचेर आमच्या मतदारसंघान वेगळ्या तरेन काम करता. पूण गोंया राज्यान 1262 अंगणवाडी जे खरीच तेंची कांय कडेन तेंची परिस्थिती बिकट आहा तांकां रेनोवेट करपाची गरज आसा. आमी प्रपोजल धाडलेलो GSIDC 8 कोटी आमी डिपॉझीट केल्ले. परत एकदां मुख्यमंत्रीचे नजरेक हाडून ते आमी खंयचे 16-17 अंगणवाडी जे आयडेंटिफाय केल्या त्यो अंगणवाडी आमी घेवचे म्हणून म्हाजी विनंती आसतली. पण तुमकां परत एकदां सांगता की हे सगळे करतना आमी वॉर्ड नंबर 124 40 बेड एडिशनल ICUचे
आमी ऑलरेडी ते आयसीयूचे बेड्स आमी कमिशन करपाक आमी घेतले, कित्याक जीएमसीन आमकां आयसीयू बेडची कमी जाता म्हणून आमी हे आतां फुडल्या कांय दिसांनी ते कमिशन आमी करता. नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान रिक्रुटमेंट म्हाका दिसता जाल्लें आसा. ते रिक्रुटमेंट इंडिपेंडंटली जाता डॉक्टराच्या माध्यमांतल्यान, आमची इंटरफिरन्स खंय नासता. ते करतले, ते योग्य तो स्टाफ थंय घेतले आनी नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बी आयसीयू कमिशन बेगिना बेगीन करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. नॉर्थ गोवा साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान आमी केल्ले आसा, पण आमकां आनी इंटरव्हेन्शनिस्ट जाय. सो यू हॅव टू अंडरस्टँड दीस इंटरव्हेन्शनिस्ट प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल आनी आमकां हे सगळें करपाक जाय. आमचे डॉक्टर पवन इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट, तेजे बी हांवें ताका सांगलेलें, तांणी पयर राजिनामो दिल्लो, ताका हांवें कन्विन्स करून दवरला गोवा मेडिकल कॉलेजान की बाबा तुजें सगळें कितें आहा तें आमी करता. कारण इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ते एक सेपरेट डिपार्टमेंट ऑफ इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी आमी करपाक आमी फुडाकार घेतला आनी ते केल्यार आमी खुबशे बरे गोश्टी आनी लोकांची सेवा वेगळ्या तरेन आमी करूं शकता. आयज डॉक्टर सनत भाटकर त्यांनी 100 वयर केसीस कॉयलिंगाचे केल्ले आसा आनी ते फ्री ऑफ चार्ज गोंयान आमी केल्ले आसा आनी 100 वयर अशे केसीस आमी केल्ले आसा. म्हणून आयज प्रेसाक बेश्टे हांव चल्लो रत्नागिरी प्रचार करपाक म्हणून हांवें सांगलें तुमकां सांगपाक की केन्ना केन्ना कोण तरी वचून रेप्रेझेंटेशन, प्रत्येकाक अधिकार आहा रेप्रेझेंटेशन एक्सेप्ट करपाक. जो कोण निवडून येता ताजो अधिकार आहा, तेजी एक जबाबदारी आहा की आपूण रेप्रेझेंटेशन घेवन सरकारा कडेन पावूंक जाय. बरी गोश्ट, पण आमचे कडेन बी रेप्रेझेंटेशनची आयल्या तेजेर कारवाई करून आमचे खासदार जे आहा बाब श्री सदानंद शेट तानोडजी आमच्या पार्टीचे अध्यक्ष बी आहात, ते बी म्हाज्या वांगडा आसतले आतां रत्नागिरी. आमी पावतले फाल्यां मिटींग, आमी वचून आमकां थंय काम जे दिल्या ते सगळे कामाचेर लक्ष घालपाक. तेज्या भायर आठवड्यांतून 1-2दा तरी हांव हांगा आसतलो. आमचे जे कितें हांगासरले जे कमिटमेंट्स आमचे आसा ह्यो सगळ्यो गोश्टी फुडें व्हरपाक. तुमकां म्हाका दिसता की ओवरऑल पर्स्पेक्टीव हेल्थाचे हांवें दिल्ले आसा आनी ह्या हेल्थाच्या पर्स्पेक्टीवच्या माध्यमांतल्यान एक एक गोश्ट फुडें व्हरपाचो म्हजो प्रयत्न आसा. पूण तेजे भायर तुमकां कितें विचारूंक जाय जाल्यार विचारपाक काय हरकत ना. डॉक्टरांची रिक्वायरमेंट आहे ती कसं ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कॉन्ट्रॅक्टच घ्यायला पाहिजे, कारण इंटर्नशिप जे करत होते ते एनएमसीनी रद्द केलेलं आहे. म्हणून ते बजेट हेड ऑलरेडी आहे, त्याच्या अंडर आम्ही मेडिकल ऑफिसर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर हेल्थला दिलं तर आम्ही ते घेऊ शकतो आणि ते घ्यायची गरज आहे. आणि घेतलं की आम्हाला कितीही जाग्यात इन डिफरंट प्लेसेस वी आर एबल टू अलॉट ऑल दोज थिंग्स. मिनिस्टर, तुम्ही मेन्शन केलंय की जे काही अंगणवाडीचं बांधकाम आहे ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या ट्रस्टमधनं करता. मी माझे मतदारसंघात, पण तुम्ही ऑलरेडी 8 कोटी जीएसआयडीसी 1.5 वर्षा पहिले हांवें ते डिपॉझिट केल्ले. ते परत एकदा मुख्यमंत्रीकडे बसून कदाचित कितें आमी बी गडबडी नाशिल्ले, इलेक्शन बॅक टू बॅक इलेक्शन हांव बी नाशिल्लो, ते हांवें मुख्यमंत्रीकडे बसून परत एकदा पत्र व्यवहार करून त्यांचे कडेन अपॉइंटमेंट घेऊन चर्चा करून तांकां विनंती करतलो की ते बेगिना बेगीन करून आमकां दिवचे. बट गव्हर्नमेंट तुमचे आसा, तुम्ही मिनिस्टर आहा, पण तुमकां स्वताचो फंड्स कितें घालूचो लागता? म्हाका दिसता की 70चे जनतेक हांव सरकाराच्या फंडाक रावूं शकना. केन्ना केन्ना खंय आतां घरां जी बांदता आमी, कोणाची मोडल्या बी आमी बांदता न्ही, तुमी पळयल्या एक 21 वयर घरां बांदल्या आमी. घरां बांदता आमी, ल्हान घरां जे खंय ल्हान कितले लागता तेका, चड लागना. पण कितें आसता दानत आसूंक जाय मोडपाक पयशे सगळ्यांकडे आसता, पण मोडपाक जाय न्ही. हांव 15,000 दिवं शकना कोणाच्या घराक मोडल्यार, काय 20,000 दिवं शकना. म्हाजे कडेन काय फंड ना. हांव म्हाजे कडल्यान जे कितें जाता कोणाक विचारून म्हाजे कडल्यान जे जाता लोकांची सेवा करपाक म्हणून आमी राजकारण आयले. आमी 15,000 दिवन घरां बांदना, आमी वेगळ्या तरेन बांदपाचो आमचो प्रयत्न आसता. तुम्ही 108 आणि मेन्शन केलं, 108 खातीर खुबशे लोकांक मरण येयला, शॉर्टेज ऑफ आणि तुम्ही सीएसआराचेर घेता सरकाराकडे फंड ना. सीएसआराचेर लोक दिता, आयज प्रोविजन आहा. सीएसआराचेर घेता म्हणून न्हू, आयज प्रोविजन आहा व्हडले कंपनीके तितके पर्संटेज. आमच्या केंद्रान देशाचे प्रधानमंत्रीन प्रत्येक कंपनीक सांगलेलें आसा की दर वर्सा इतले पयशे तुम्ही मोडपाक जाय अंडर सीएसआर. आणि ते सीएसआराच्या हातल्यान 108 इज द बेस्ट वे ऑर सम इक्विपमेंट्स इन गोवा मेडिकल कॉलेज. आयज आमकां इक्विपमेंट बी दिवपाक पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन जाय ते कॉर्पोरेशन दिवपाक फुडें सरल्या. ते डायरेक्ट ते हाडून आमकां दितात. कितें वायट आसा कितली शॉर्टेज आहे 108 सध्या? 108 म्हाका दिसता की अबाउट 25 एम्ब्युलन्सेस इज अ शॉर्टेज. कित्याक वी आर ओनली रिप्लेसिंग ओल्ड एम्ब्युलन्सेस, बट वी हॅव गॉट अ क्लियर कट शॉर्टेज ऑफ 25 एम्ब्युलन्स. पण जिथे अँब्युलन्स शॉर्टेज आहे तिथे गव्हर्नमेंट आपल्या खर्चाने घेऊ शकत नाही. घेऊ शकते, प्रपोजल घातले नाही, पण जेव्हा कोण देतात ते दिलं तर काय हरकत नाही घ्यायला. सगळे देशभरात देतात, ते आम्हाला बी देतात, आम्हाला दिलं तर काय हरकत नाही. कारण ग्रामीण भागात असं चित्र दिसतंय की जिथे अजून अपघात होतो पण तिथे अँब्युलन्स वेळेवरती पोहोचत नाही आणि तिथे त्या ठिकाणी तुम्हाला जर वाटलं की कोणत्याही बाजूला कोणत्याही क्षेत्रात जर तुम्हाला वाटतं की डिले झाला अँब्युलन्स, तुम्ही डायरेक्ट 108 मध्ये सांगून कंप्लेंट करा. यू शुड ऍक्च्युअली इनिशिएट अ हेल्पलाईन
helpline only for information what information we get about the delay in the ambulances. So those areas. But what happens कितें आसता की प्रत्येक गोष्ट आमी इतल्या वर्सां 108 चला 108 हांवेंच हाडलेली. हांव मंत्री आसतना हांवें हाडलेली 108. ते 108 हाडली आनी तेजे नंतर तुम्ही आयज म्हणटा 108 हांगा पावूंक ना थंय केन्ना याद केला की 108 येवपाची पयली परिस्थिती लोकांची कितें आसली. लोक मोटरसायकलाचेर वचून आपले गरोदर महिलांक ते हॉस्पिटलांत पावयताले. एमर्जन्सी कोणाचे गाडीन घालून व्हरताले तेन्ना एमर्जन्सी सर्वीस म्हणटा ते नाच आशिल्ले गोंयांत. हे 108 इज माय बेबी अँड आय एम प्राऊड ऑफ दॅट. आमी जे बेबी डिलिव्हर केल्या ते बेबीक सांबाळून वयर हाडला आता बेबी आता 10वी ना काय 11वी ना काय ग्रॅज्युएट जाता ते आमचेर आसा. जाल्यार ते स्टंटेड ग्रोथ जावन 10वीत उरतले तशें जावन उपयोग ना. हे सिरियस गोश्ट ती. ALS एम्ब्युलन्स एकूच राज्य जे खंय ALS एम्ब्युलन्सीस आसात आणि आमच्याकडे बेसिक लायफ सेव्हिंग सिस्टम ना. आमच्याकडे डिफॅब्रिलेटर पासून सगळ्या गोष्टी आमच्या एम्ब्युलन्सीन आसा आनी आमकां करपाक जाय. जे तुमी त्रुटी म्हणटा खंय की डेफिशियन्सीज आसा तेजेर लक्ष हांव घालतलोच. आमी ऑलरेडी म्हाका दिसता की 4 नाल्यार 5 तारखेर आमी 108 ची ऑडिटाची मिटींग आपयल्या. म्हणजे खंय कितें चल्लां तेजेर मागीर कितेंय आमी वेगळे तरेन वी कॅन इम्प्रूव. वी विल डेफिनेटली इम्प्रूव अँड वॉट एवर क्रिटिसिजम comes from the media, we take it positively and we'll act on it. So in Margaon district hospital, you spoke about district hospital. किती डिले जाता इतले डिले जाता म्हणजे डॉक्टर्स गावंक जाय. प्लस आमी प्रपोजल्स घातल्या. आमकां प्लस पयर हांवें तुमकां याद आसतली की आमी प्रेस कॉन्फरन्स घेतलेले. DHSचे सगळे डॉक्टर आनी मेडिकल ऑफिसर आनी मेडिकल सुपरिटेंडंट डेप्युटी डायरेक्टरची मिटींग घेतली. डेफिशियन्सीज जे खंय आसा ते डेफिशियन्सीज आयडेंटिफाय करून आमकां त्यांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रपोजल घालपाची गरज आसा. गोवा मेडिकल कॉलेजान बी डॉक्टरांची मिटींग सेपरेटली HODची घेतलेली, सिनियर कन्सल्टन्साची घेतलेली. प्लस हार्ट अटॅक आयल्यार मनशाक तांकां स्ट्रिक्ट डायरेक्शन दिल्लें आसा की ECG जेन्ना चेंजीस जाता ते ECG चेंजीसान कॅज्युअलिटीन दवरून फायदो ना. ताका डायरेक्टली कार्डिओलॉजी डिपार्टमेंटान व्हरपाची गरज आसा. एक लक्षांत तुमी घेवंक जाय की आमकां वेगळे तरेन आमचे कारभार चलोवपाक जाय. हे अशें लेथार्जी आनी कॉम्प्लिसन्सी एक्सेप्ट हांव करचो ना म्हणून हांवें ऑलरेडी म्हाज्या मनान कितें तें सांगलां. हांव काय डॉक्टर न्हू पूण एटलिस्ट गेले 12, 13, 14 वर्सां हांव हेल्थ मिनिस्टरा. म्हाका कळटा काय गोश्टी. म्हाज्या घरान जे म्हजे आई वडिलां बरोबर कितें जाल्लें आसा. आईक कॅन्सर जाल्लें आसा. लोकांक जे त्रास जातात ते त्रास लोकांक म्हाका जो त्रास जाला तांकां जावं न्हय म्हणून हे सगळे गोश्टी हे वेगळ्या तरेन म्हाज्या मनान आसता की फुडें व्हरपाक. एक लक्षांत घे की मनशाच्या जिवनान जेन्ना जेन्ना कितें तरी घडटा त्या घटनेच्या माध्यमांतल्यान तो सुदरता आनी वेगळ्या तरेन काम करपाक. तुमी पळयला हांव कांयच उलयना. तुमी प्रेस जे कितें तुमी छापता तेजेर आमी ताबडतोब नोट घालून आमी तेजेर कारवाई करपाक आमी डायरेक्ट दिल्ल्या. काल हांवें एक आमचे जी सुडाचो एक अकाउंट ऑफिसर एक देसाय म्हणून कोणी ताका सस्पेंड केला. आनी जे कितें जे अंदाधुंदी ते चलयला ते जी सुडान तेजेर हांवें फूल फ्लेज ऑडिट घालपाचें थारायल्लें आसा. हे ऑडिट ह्या तरेचे घालूंक जाय कित्याक खंयचे प्रकल्प खंय बांदले आनी कितें बांदले ते प्रकल्पाचे काय आउटकम म्हाका कळना. खंय म्हणटा कोण म्हणटा लोक सबस्टँडर्ड आनी म्हाकाच समजना कितें जाल्लें. आनी सगळे गोश्टी आनी टेंडर हांव मंत्री जावपाचे पयलीं दिल्ले आसा आनी हेजेर कारवाई जावपाची गरजूच आसा. जी सुडान जे कितें कामां आयज पर्यंत केल्या तेजेर हांव एक ऑडिटर आनी CAG कडल्यान बी ऑडिट करून घेवपाचो म्हाजो प्रयत्न आसतलो. कित्याक म्हाका कितें हांवें काय कोणाची टेंडर आनी काय दिवं म्हणून कशें दिवपाचें बी काय सांगलें ना. म्हाका कोण 1 रुपया बी दिवंक ना आयज पर्यंत. म्हाका कितें ते ऑडिट करपाक जे कोणी खाल्ल्या त्यांनी उत्तर दिवपाचें. सर तुम्ही ऑडिट सर मंकी पॉक्सची सध्या काय नाही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं काय आलेलं नाहीये. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे काय गाईडलाईन्स दिलेत त्या गाईडलाईन्स अनुसार हे करायचा आमचा प्रयत्न असतो. टेस्टिंग सेंटर गाईडलाईन्स येऊ वाय तुम्ही लोकांना कशाला गणपतीच्या पहिले कशाला आता टोटल सावंतवाडी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कितले एम्ब्युलन्स मेळटा केन्ना मेळटा सांगा. टोटल हांवें प्रोविजन म्हाज्या मनान केला 6. तानोडे जी 2 दितले हांव 2 दितलो. आयज एक आमी डिप्लॉय करता म्हणजे 5 जाले. म्हाजे 2 15 दिसान पावले. गोवा डेव्हलपमेंट ट्रस्टांतल्यान आमी दितले. आनी एक की पयर तुम्ही रेस मागोस म्हणून सगळे बोब मारता म्हाज्या नांवान. ते हांवें दिवंक ना परमिशन. जे त्यांनी दिले ताकाच विचारा तुम्ही. आणि त्याच बरोबर दुसरीकडे सगळे वयता आणि व्हिडिओ सिटीजन जर्नलिस्ट झाले सगळीकडे. आणि मेन म्हणजे ते सिटीजन जर्नलिस्ट जे जाल्या ते सिटीजन जर्नलिस्ट जे बोबो मारता ते सगळे मारपाक हरकत ना पण फॅक्च्युअली करेक्ट आसूंक जाय न्ही. फॅक्च्युअली करेक्ट पयर हांव अमित पाटकर कडेन उलयलो आनी ताका सांगलें बाबा म्हाजें कांय संबंदीत ना पूण कित्याक IPP कडेन सेक्शन 43 चे अंडर ते परमिशन दिवं शकता. हाय टाउन प्लॅनिंगाचो संबंदीत ना विषय ना पण कित्याक सरकारान जे परमिशन दिलें दॅट हॅज टू बी ऑनर्ड. पण त्याच बरोबर ते खंय कोण गेलो
परमिशन असताना बी जर तुम्ही जर त्याका आडोवपाक लागले ते योग्य ना, पण त्यांचा अधिकार हा. आयज करता, पण आमच्याकडे फॅक्च्युअली 950 कंप्लेंट्स आम्ही ऑलरेडी 900 कंप्लेंट्स आम्ही बुक केल्या. या दिसांनी आणि 25-30 केल्या, म्हणजे एक 950 पर्यंत आमचे कंप्लेंट्स गेल्या. आम्ही अमेंडमेंट हाडपाचो आमचो प्रयत्न म्हणून तुमकां ऑलरेडी सांगलेले आसा. पण एक लक्षात तुम्ही घेवंक जाय, खंय कितें येता ते लोक मागीर बेश्टे टावन प्लॅनिंगा कडेन बोर्ड कदाचित हांवें काल सांगलें टायम्स ऑफ इंडियान विश्वजीत राणे टावन प्लॅनिंग मिनिस्टर म्हणून कोण तरी तांकां अलर्जी जाता काय कितें म्हाका सांगूंक शकना हांव, पण कितें पोटान दुखता काय हांव सांगूंक शकना. तर कितें हांव करूं? केंद्र सरकारान खातें दिलें म्हणून हांव सांबाळटा खातें तें. आनी मेन म्हणजे एक लक्षात तुम्ही घेवंक जाय की महामंत्री जावपाचे पयलीं 1.5 कोटी स्क्वेअर मिटर जमीन कन्वर्ट जाल्ली ह्याच सरकाराच्या माध्यमांतल्यान. 1.5 कोटी, 1 आनी 2 कोटी न्हू. जेन्ना रिजनल प्लॅन केल्ले तेन्ना 9.5 कोटी कन्वर्ट जाल्ले आनी 8.5 कोटी रिवर्ट जाल्ले. हे सगळे गोष्टी फॅक्च्युअल. तुम्ही मिडिया इतले हुशार आहात, तुमचे कडेन सगळे आहा रे, सगळे तुमचे कडेन बातमी आहा, तुम्ही इतले मॉनिटर करता प्रत्येक गोष्ट. तुका हांव ताडमाड कडेन रोज मेळटा न्हू रे, हांव देवाक वचून खोटें उलोवचा ना तुजे कडेन मिडिया. आनी मेन म्हणजे कितें आहा की एक लक्षांत तुवें घेवंक जाय की आमी कितें करता गायडलायन म्हणून काल हांवें सांगलें तांकां टावन हॉलान की आमी जें कितें करता आमी जे कायद्या अनुसार करता आनी कायद्या अनुसार लोकांनी जे कितें इन्व्हेस्टमेंट केल्या राज्यान, त्याच बरोबर ग्रीनरी IGCB हे सगळ्या गोष्टीक सांबाळून काम करपाची गरज आहा. पयर कोणी तरी उल्लेख केलो की 70 दोंगर कापले म्हणून. अरे खंयचे दोंगर ते? म्हाका काय दिसूंक ना दोंगर. तुका दिसला रे? तुवें छापल्या काय म्हाका खबर ना कोणी छापला. म्हाका काय दोंगर दिसूंक ना. हांवें दोंगर कोसळ्ळे खंय साट्र्या कोसळ्ळे तेन्ना. साट्र्या दॅट वॉज बिकॉज ऑफ अ नॅचरल डिझास्टर. झाला लँडस्लाइडनी साठऱ्यावर. अरे साट्र्या झाला म्हणजे दॅट इज नॅचरल. दॅट इज नॉट बिकॉज समबडी इज बिल्डिंग अ हाऊस देयर or town planning has given a permission. These are all natural things which cannot be explained. No expert can explain why that mountain has collapsed in such a manner, which is very dangerous. But there is no human intervention there. ह्युमन इंटरव्हेन्शन नसल्या कारणान तेजेर कांयच चर्चा हांव करूं शकना. तेजेर एक्सपर्ट्स कोण आहा तांकां वचून पळोवन दी कितें आहा तें. फॉरेस्ट डिपार्टमेंट बी करूं शकना, टावन प्लॅन बी करूं शकना. पण नॅचरल डिझास्टर्स घडटा न्ही कितें तरी. आनी नॅचरल डिझास्टर घडपाक तुवें खंय तरी परमिशन दिवपाची गरज नासता. ते नॅचरल डिझास्टर ते, आनी म्हणून ताका नांव दिलां न्ही नॅचरल डिझास्टर म्हणून. नॅचरल काय वेगळे वेगळे आयज वेगवेगळे परिवाराचे हेज्या खातीर ते घडटा, पण तशें कांय दिवंक ना आनी कांय आमी दिवचे ना. पयर धारकांडा कांय बंद केलां काम. आनी आमच्या मतदारसंघात हांवें स्ट्रिक्ट आमचे सगळे कावन्सिलर पासून पंचांक सांगलां म्हाज्या मतदारसंघात तुमी जर खंय कायदो तोडपाक गेले हांव मागीर पंच आहा कितें कांयच पळोवपाचो ना. हांव थंय एक्शन घेतलोच आनी घेवपाची गरज आहा. आमच्या मतदारसंघात आमी स्ट्रिक्ट रावल्या. दुसरी कडेन जे आमदार नजरेक हाडटा पयर युरिया आयलेमाऊन काय विशय हाडलेले नजरेक, आमी स्ट्रिक्ट एक्शन घेवन आमी ते रद्द केले परमिशन. कोण म्हणटा खंयचे? हांवें पयर सांगलें न्ही विधानसभेत व्हडले व्हडले वास्को इतले व्हडले व्हडले दोंगरार आयल्या. कोण? हांव मंत्री नाशिल्लो बाबा तेन्ना. जे कितें कन्वर्जन तेन्ना जालें ते कन्वर्जन म्हाजो संबंदीत ना तो. ते तुम्ही माहिती काढून जाय. मुख्यमंत्र्यांनी आता एक निर्णय घेतला होता की जो हिल कटिंग होईल त्याला तिथला तलाठी जबाबदार असेल किंवा मुख्यमंत्रीने आदेश दिला नाही. तलाठी, डेप्युटी कलेक्टर, मामलेदार ते मुख्यमंत्रीने आदेश देऊन जाय इम्प्लिमेंट करून जाय. माझ्याकडे पावर ना नाही ते. 950 म्हटलं ते हिल कटिंग हिल कटिंग 950 हिल कटिंग अँड इलिगल प्लॉटिंग. पण त्यांची लायसन्स विड्रॉ करतो तुम्ही दिवंकूच ना परमिशन. कंप्लेन एक 950तले एक परमिशन देऊ ना. सर भूतानी हय मागीर कोणी दिला ते माझ्या पळया माझी माहिती काढून तुम्ही इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट जावंक जाय. माहिती काढा. आनी ते भूतानी असो आनी पुतानी असो आमकां कितें जाता? आमकां काय कोणी काय दिवंक ना. आमचे कोणी पुष्पांजली व्हावंक ना. ते हांवें भिवंक जाय म्हणून ते. आनी कितें हांवें एका सांगलेलें कोण तो आमचो वास ताका सांगलेलें तूं एक रिटन रिप्रेझेंटेशन दी. तेजेर हांव बोर्डान घालून कारवाई करता समथिंग. म्हाका काय इंटरेस्ट ना पर्सनल. जेन्ना मंगलम सारखे कंपनी व्हडली कंपनीचे हांव बंद करूं शकता तर आनी भूतानी आनी कोणाक बंद करपाक कितलो वेळ लागतलो? पण कितें आहा की कोणी तरी पत्र वेव्हार तरी करूंक जाय. पत्रच कोण दिना. सगळे उलयता पण पत्र दी म्हणून सांगल्यार कोण पत्र दिवपाक तयार ना. एक स्टेटमेंट कर म्हणून हांवें ताका विनंती केली बाबा पत्र दी कितें आहा तें. मागीर पत्राचेर हांव लक्ष घालून डिसिजन हांव घेवंक शकता. पण स्ट्रिक्ट आहा. परत सांगता रेस मागो व्हिडिओ मागीर व्हायरल जाता. अरे व्हिडिओ व्हायरल जाता अशें ताकी टावन प्लॅनिंग डिपार्टमेंटान केला आनी कोणी. आनी हे सगळे जे रेस मागोस आनी कितें जे चल्लां ते घातले कोणाची जमीन पयली आशिल्ली खबर आहा न्ही तुमकां? पयली पण राणे मिनिस्टर झाल्यानंतर टीसीपी मध्ये एवढा का उद्रेक होतो ह्या गोष्टीचा? टीसीपी काम चाललंय म्हणून लोकांच्या पोटात दुखतं. माहित आहे तुम्हाला? 2 वर्ष बंद होतं टीसीपी डिपार्टमेंट. 16 कोर्टात अडकलं होतं. लोक इन्व्हेस्टमेंट करतात. तुम्हाला नको? बरे घरं नको? तुम्हाला बिल्डिंग नको?
बरे बिल्डिंग आलेले नको, गोव्यामध्ये जमीन कमी असल्या कारणाने व्हर्टिकल झाले नको, हे सगळे चर्चा मनोहर पर्रिकर पासून चर्चा झालेली गोष्टी आहे. पण आज जर काम होतं, गाईडलाईन्स प्रमाणे काम होतं, काम करायला काय प्रॉब्लेम आहे? काम करून दे ना लोकांना, जे काय करतात. तुम्हालाच बेनिफिट मिळतं ना, कोण लँडस्केप माणसाला बेनिफिट मिळतं, कोण मटेरियल सप्लाय करणाऱ्या माणसाला व्हायब्रन्सी मार्केटमध्ये येते. तुमचेच दुकानं चालतात. विश्वजित राणे टाउन प्लॅनिंग मिनिस्टर झाला. टाउन प्लॅनिंग मिनिस्टर विश्वजित राणेचे वडील सर्वात जास्त काळात टाउन प्लॅनिंग मिनिस्टर होते. सगळ्यात बरे रिजनल प्लॅन त्यांनी आणले. किर्लोस्कर कन्सल्टंट आणि बरे बरे कन्सल्टंटला घेऊन त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत प्रतापसिंग राणेवर एक माणूस बोट दाखवू शकत नाही. लीला हॉटेल आणली त्यांनी, तेव्हा मी PIL फाईल केलं. माहिती काढा कोणी PIL फाईल केलं होतं रमाडा हॉटेलवर. नको तुम्हाला रमाडा हॉटेल. रॅडिसन आणली त्यांनी, फोर्ट अग्वादा आणली त्यांनी. पहिले ते टुरिझम मिनिस्टर असताना गोव्यामध्ये करण सिंग तेव्हा केंद्रात मिनिस्टर होते, तेव्हा भांडून त्यांनी मग ती जमीन दिली होती याला फोर्ट अग्वादाला हे करण्यासाठी. मग शोगम गोव्यामध्ये झालं त्यांच्या काळात, ACJL झाली काळात, कदंबा चालू केली, शाळा चालू केले, कॉलेजेस चालू केले. मग काय, त्याच माणसाचा मुलगा मी आहे. मी काय डिस्ट्रॉय करायला बसलो काय गोवा? काय लोकांना असं वाटतं ते मी काय करू? काय लोकांना भ्रम पडलेला आहे की बाबा विश्वजित राणे बरा काम करतो आणि काय करतो. पण तरी बी आम्ही म्हणत नाही की आम्ही सगळं बरं गोष्टी करू शकतो. काय करण्याचं, बऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आमचा आहे. आणि बऱ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीने आणि देशाचे प्रधानमंत्री जी काही नीती आहे ते लोकांकडे न्यायचा आमचा प्रयत्न असणार. मला कोणाच्या बद्दल काहीच बोलायचं नाहीये. मी काय करतो आणि मी स्पष्ट तुम्हाला सांगितलेलं आहे की जर हेल्थ डिपार्टमेंटने यशस्वीपणाने जर साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जर योग्य तऱ्हेने पुढे नेलं नाही तर फेलियर माझं असणार, सरकाराचं नाही. तर कोण टार्गेट करत असेल तुमका? आणि राजकारणात काही तुमच्या काय Will you take the action on this 950 illegal hill cutting? We have already filed FIRs and all. I'm telling you the same thing. But when the action will be? Action, that's the problem. No, it goes to court. Then the court has to hear it. That's why we have to have stricter amendments so that you find those people. You have to have an expert committee on board, and you have to be in a position to find them. So nobody will even venture in doing illegal plotting quietly in some forest in Adwai Bironda Panchayat. Somebody is doing plotting. How will I know unless I go there and see? Nobody tells. They always take care of the locals, and then that's the end of it. Then then one day when I go and see, I suddenly see plotting is already done. So you have to take action. ते सांगवालूय आता बाबा झालं ते म्हाका खबर नाही साहेब. चुकीचे मनशाक हिल कटिंग आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट. थँक्यू सर. प्रश्न विचारताना तुम्ही प्रश्न खंय विचारपाचे विचारू. तर तुम्ही सांगा अंगणवाडी सत्तरी खुबशा ते फाउंडेशन 5,000 रुपये घातल्या पानास ना म्हाका खबर ना. 5 वर्षाची अंगणवाडी नांदवाडे घातले फाउंडेशन आहे काय ते तुकाच सांगता. तुझी बहीण बी त्याच डिपार्टमेंटात काम करता. तुका सगळे इन्फॉर्मेशन असूंक जाय, कारण ती बी WCDनूच काम करता. आणि म्हणून तुका सांगपाचो मुद्दो इतलोच हा की अंगणवाडीचे पायाभरणी करपी हांवूच. म्हणून तुका सांगले नाही 3 वर्सां पयलीं 8 कोटी रुपया आमी GSIDCक आमी डिपॉझिट केल्ले. म्हणून त्यो अंगणवाडीचे जे फाउंडेशन घातलां हांव थाराना, हांव ते म्हाज्या ट्रस्टांतल्यान उबें करतलो फुडले 4-5 म्हयन्या भितर. आनी तुकाच आपयतलो थंय फंक्शन. बरें, ती खरी गोष्ट. ती हांवेनूच घातला फाउंडेशन. पूण कितें मागीर तूं लोकांक वचून सांगू शकना न्ही. टेक्निकल सरकारान खंय फायल शिरकाला ते म्हाका करचें पडटा, करतलो हांव. आनी कित्याक कोणाक दोश दिवन काय ना. मनशाक कॅपॅसिटी आसली तो स्वता करूं शकता, करपाक जाय.